तो परत आला. ओ पिलाजीराव, काय रे, परत कशाला आलायस इथं? मेंदूत पाणी बिनी झाले का काय तुझ्या? तुला सांगितलं ना त्याला भेटायचं नाही म्हणून, मग कशाला आलायस? काकी जय उदबत्तेश्वर. काय बरवतोयस र? हा, कशाला इथं आलायस ते सांग आधी. हो काकी, विरुबाईला अंगारा लावायला आलोय. एकदा लावलायस ना, सारखं सारखं काय आहे? काय देवऋषी आहेस का? अहो काकी, बापू गुरव खमकेचा पोरगा आहे मी. अख्ख्या पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे माझा बाप देवऋषी म्हणून. अहो त्यांनी सांगितलंय अंकुशराव पाटलानं लय मोठं प्लॅनिंग केलंय तुमच्या विरोधात. अहो उदबत्तेश्वराला उलटा नारळ फोडून करणी केली तुमच्यावर काकी. काय? होय तर काकी, विरुभाई असं का वागतोय? काकी उतारा जर दिला नाही का नाही तर त्याचा तर अख्ख्या घरादाराला होईल. उपाय सांगून जर त्याच्याकडे दुर्लक्ष केलं ना तर तुमची एक एक माणसं फुटतात आणि तुमच्या विरोधात जातात. नाही नाही, असं नाही झालं पाहिजे. काय उतारा सांगितलं त्यांनी? अहो काय नाही, एक लिंबू घ्यायचं आणि विरुबाई यांना तळ्याकाठी जायचं आणि तिथं उदबत्तेश्वराला ववाळून टाकायचं. ए, हे असलं काय मी मानत नसते. हे लिंबू बिंबू वळून काय होत नसतंय. आम्हाला काय करायचं नाही, निघित ना. काकी तुम्हाला माहिती नाही अजून, बापू खमके गुरुवाचा ना एक बी उपाय फेल गेला नाही आज पतोर. हा, इकडं तुम्ही विरुबाईला लिंबू फिरवून टाकायला लावलं आणि नाही तिकडं अंकुशराव पाटला लोकांनी तोंडावर फिरवून वापरला का नाही तर नावाचा पिलाजी खमके नाही बघा मी. हा अहो मम्मी, एक लिंबू टाकल्यानं सगळं ठीक होत असेल तर कशाला आडवं लावतंय? करू दे की त्याला जे पाहिजे ते. आणि तसं बी ह्याच्या लिंबू फिरवण्यानं आपलं काही नुकसान होणार नाही, झाला तर फायदाच होणार आहे. आणि आमच्या कोल्हापुरात आहे ना. सुनबाई, बास झालं माहेरचं कौतुक. पृथ्वी, जा त्याला बोलवून आण. हो. कुणी बोंबलत फिरायला सांगितलं होतं? आता बसा अंगारा लावत. विरू, ए विरू, उठ, मम्मीनं बोलावले. मम्मी आला विरू. पिल्या, जी काकी. तो पिला काय म्हणतोय बघ, ऐक त्याच. ए, सांग रे त्याला. हा जी झालं ती सर, आडवा तिडवा पसर, दाखीव तुझा असर. जय उदबत्तेश्वर. इकडे मंत्र सांगतो कानात, ठेव तुझ्या मनात, जीवन बदलून जाईल एका क्षणात. आलं का तुझ्या ध्यानात? कान इकडे कर, अरे कान इकडे कर. गुरुबाई, अंकुशराव पाटलाच्या पूर्ण बुद्धीचारांना तुला भेटायला येणार आहे तळ्याकाठी. एकटाच जा. काय आलं का तुझ्या ध्यानात? हा मंत्र मनात म्हणत जायचं, माग वळून बघायचं नाही, रस्त्यात कुणाशी बोलायचं नाही. मंत्र जपायला विसरू नकोस. जा विरू जा, जिले अपनी जिंदगी. जय उदबत्तेश्वर.
जय उदबत्तीश्वर. येतो येतो काकी. उद्या सगळा गोंधळ मिटवून टाकतो म्हणजे घरात वाद होणार नाहीत आणि आम्हाला बी घर सोडून जायला लागणार नाही. फायनली मधल्या सगळ्या प्रकरणांनंतर मी तुला आज भेटणार आहे. पियू, अहो झालं का? आवरलं का तुमचं? आम्ही खाली किती वेळ झालं तुमची वाट बघतोय. चला आवरा लवकर. हो हो डॅडी, आता एवढ्या महत्वाचा कार्यक्रम आहे. पहिल्यांदाच मी तुमची मुलगी म्हणून लोकांसमोर येणार आहे. मग जरा व्यवस्थित तयार नको व्हायला म्हणून थोडा वेळ लागतोय. ठीक आहे, आवरा आवरा. पण जास्त येळ लावू नका. उशीर झाला तर कार्यकर्ते पांगायला लागतात. आणि आपला 10 वाजताचा कार्यक्रम आहे. त्याच्या आधी रेस्ट हाऊसवर मीटिंग आहे. चव्हाण साहेब आता पोचतीलच. आणि चव्हाण साहेब वेळेचे लय पक्के आहेत. आवरा लवकर, आम्ही आहे खाली. डॅडी, तुम्ही होता का पुढं? नाही म्हणजे तुम्हाला आधी जाऊन सगळं बघावं लागेल म्हणून. मला आवरायला थोडा वेळ लागतोय. माझं आवरले की मी येतेच मागणं. तुमचं तिथे असणं जास्त महत्वाचं आहे ना? असं म्हणताय? ठीक आहे, आम्ही मोहर होतो, तुम्ही मागणं या. पण लई येळ लावू नका. नाही. तुम्हाला जर उशीर झाला तर आम्ही हा कार्यक्रम तुमच्या इच्छेविरुद्ध जबरदस्तीनं करतोय असं लोकांना वाटेल. नाही डॅडी, असं नाही होणार. ठीक आहे. माने, चला लवकर. चव्हाण साहेब रेस्ट हाऊसवर पोचायच्या आधी आपल्याला तिथं पोहोचलं पाहिजे. साहेब, पियू मॅडम त्यांचं अजून आवरलं नाही, वरतीच आहेत त्या. माने, आज त्यांच्या राजकीय जीवनाचा पहिला दिवस आहे. आज त्यांची नवीन सुरुवात आहे. घेऊ द्या जरा वेळ त्यांना. काय झालं माने? कसला विचार करताय? काय नाही साहेब, तुम्ही व्हा पुढे, मी पियू मॅडमला घेऊन येतो. काय ना, एवढा मोठा कार्यक्रम आहे, एकट्याला तर गर्दी बघून बावरतेल. काही सुचायचं नाही त्यांना. त्यांच्यासोबत कोणतरी पाहिजे. मी थांबतो इथं. ठीक आहे. बरं, चव्हाण साहेबांना फोन केलता का? कुठपर्यंत आले ते? आत्ताच फोन झाला. साहेब नातेपुतेपर्यंत आले. 10 ते 15 मिनिटात पोहोचतील. तुम्ही व्हा पुढे, मी पियू मॅडमला घेऊन लगेच आलो. ठीक आहे, चला. पियू मॅडमला आवरायला एवढा वेळ कसा लागतोय? पावणे 9 झालेत. काय बी करून 9 वाजेपर्यंत तळ्याकाठी पोहोचलंच पाहिजे. कसं? यार, सोमनाथ काका पण इथंच आहेत. आता बाहेर कशी पडू मी? काहीच कळना झालं. इतक्यात तर वीरू पण पोचला असेल तिकडे. माझी वाट बघून जर तो तिथून निघून गेला तर? नाही 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 नाही, असं नाही झालं पाहिजे. काय बी करून 9 वाजेपर्यंत तळ्याकाठी पोचलंच पाहिजे. पियू मॅडम, आवरलं का तुमचं? हो, हे काय आवरतच होते. अजून किती वेळ लागेल तुम्हाला? कार्यकर्ते पोहोचलेत कार्यक्रमाच्या ठिकाणी. चव्हाण साहेबही पोहोचतील. कार्यक्रम सुरू व्हायची वेळ झाली आहे. तुम्ही जरा लवकर आवरलं तर बरं होईल. बस थोडा वेळ अजून. सोमनाथ काका, तुम्ही होता का पुढं? मी माझं आवरून येतच मागणं. नाही, नको. मी थांबतो तुमची वाट बघत. साहेबांनी तुम्हाला घेऊनच यायला सांगितलंय. हा, मग मी कुठे नाही म्हणते. तुम्ही कार्यक्रमाच्या ठिकाणी पोचा. मी एक 5-10 मिनिटात येतच मागणं. कसं आहे, तुम्हाला बी पुढची कामं करता येतील. मग
हे बघा पिमी मॅडम, तुमच्या डोक्यात काय चाललंय हे मला माहित नाही, पण साहेबांच्या डोक्यात त्यांनी जसं ठरवलंय तसं जर झालं नाही ना तर लय गोष्टी अवघड होऊन बसतील, हे तुम्ही ध्यानात घ्या. त्या राजवीर सूर्यवंशीमुळं तुम्ही जर कार्यक्रमाला यायचं टाळत असाल तर हा विचार डोक्यातून काढून टाका. साहेब लय आशेने तुमच्याकडे आणि या कार्यक्रमाकडे बघतात, त्यामुळे कार्यक्रमात काय गडबड झालेली साहेब कधीच खपवून घेणार नाहीत. नाही काका, काहीच गडबड नाही होणार. माझ्यावर विश्वास ठेवा, मी येणार आहे कार्यक्रमाला. ते फक्त एकदम इतक्या लोकांसमोर जायचं म्हणजे मनाची थोडी तयारी करावी लागेल. मला त्यासाठी जरा वेळ हवाय. तुम्ही व्हा पुढं, मी येतेच मागणं. तुमचं फक्त येणं नाही तर वेळेवर येणं गरजेचं आहे. आवरा लवकर. हे सगळं माझ्याच बाबतीत का घडतं? एकदा आधीच त्याचा विश्वास तोडून त्याने मला माफ केलं. आता त्याला दिलेला शब्द मोडला तर पुन्हा तीच चूक करेन मी. नाही, काय बी होऊ देत, मी वीरूला भेटणारच. आठ 50 वीरू म्हणजे वाट बघत असेल. मला निघायला पाहिजे. ओ भाऊजी, अहो असं गुपचूप कुठं चाललंय? अहो वहिनी ते अयो, माझ्या ध्यानातच नाही आलं. अजिबात बोलू नका. अहो त्या पिल्यानं तुम्हाला रातच्याला तळ्याकाठी लिंबू टाकायला लावला होता ना? अहो वहिनी मी मग तर अजिबात बोलू नका. आता उतारा टाकेपर्यंत तुमचं तोंड बंद म्हणजे बंदच असलं पाहिजे, नाहीतर या उताराचं काय बी असर होणार नाही हो. तुम्हाला कुणाशी काय बी बोलायचं असेल तर ते उतारा टाकल्यानंतर. आधी मध्ये जाताना कोण भेटलं तर त्याच्याशी बी बोलायचं नाही. उतारा टाकेपर्यंत मागं बी वळून बघायचं नाही, नाहीतर येऊ उदबत्तीश्वर कोपल भाई लय वाईट असतो. अहो आता बंद म्हणजे बंद. हा, काय बी बोलायचं नाही. जावा लिंबू टाकून या. कुठं चाललास रा? अहो मम्मी, असं लिंबू टाकणाऱ्या माणसाला काय बोलायचं नसतं. त्याने उताराचं काय असर होत नाही हो. भाऊजी तुम्ही जावा लिंबू टाकून या. मम्मी, भाऊजी जवळ उतारा टाकून येत नाही तवर त्यांच्याशी कुणी एक बी शब्द बोलायचं नाही. अहो मम्मी, आधीच आपल्या घरात जे काय काय घडते त्यांनी नुसतं डोकं फिरून गेले बघा. तरी बरं पिल्ल्याने आपल्याला ही चांगली आयडिया दिल्या उताराची. आता काहीतरी चांगलं घडल बाई. जेव्हा कुणी लिंबू फिरवलं असेल ना त्याच्यावरच जाऊन हे उलटल. बघ नाही तर तूच हातरून धरायचीस. तू हायच आपू शकून. मम्मी, तुम्ही आता काय बोलला काय हो मला? मी नाही. वीरू, तुला सोडते मी आता. एका दुरीत जायचं आणि एका दुरीत परत यायचं. आणि हे बघ, आल्या आल्या पदाचा राजीनामा द्यायचा. आणि जर का कुटाणा करताना घावलास तर घानास फिरवीन बघ. ही डोक्यात फिट्ट करून ठेवायचं. जा आता. नवनाथ, झाली का तयारी सगळी? होय काकी, तुमच्याच फोनची वाट बघत होतो. आता नीट लक्ष देऊन ऐक. तो वीरू गावाबाहेरच्या तळ्याजवळ गेलाय. ह्योच मोका आहे चांगला. त्याच्या बरोबर दुसरं कुणी बी नाहीये. गपचिप जा आणि त्याची खांडोळी खांडोळी कर. गळ्यात धोंडा बांध आणि ते पाण्यात टाकून. कुणाला कळणार बी नाही. त्या अंकुशरावचं आणि आमचं भांडण अख्ख्या भांबोडे आणि आंबोडे गावाला माहित आहे. त्यामुळे त्यानंच वीरूला मारलं म्हणून आम्हाला राजकारण साधतंय. होय काकी,
काम झालंच म्हणून समजा. झालंच पाहिजे. त्या वीरूला घरातनं बाहेर काढणार म्हणून सगळी रडत बसलं. पण त्यांना काय माहिती, त्याला जगातनच बाहेर काढायचा डाव आहे माझा. बिचारा वीरू. राजकारण आहे भैया, राजकारण लई बेकार. वेळेवर पोहोचले मी. अजून पोचला कसं नाही? आतापर्यंत तर घरी बी कळलं असेल की मी घरी नाही. जर का मला घरच्यांनी त्याच्यासोबत बघितलं ना तर वाट लागल माझी. आला कसा नाही हा? नाही, काय बी करून याच्यासोबत आज बोलणं व्हायलाच पाहिजे. आणि पिऊ कुठे आहेत? अहो, त्यांच्या वाचून कार्यक्रमाचा खोळंबा झालाय. चव्हाण साहेब कधीची वाट बघतायत त्यांची. माने काय विचारतोय मी, कुठे आहेत पिऊ? साहेब त्या येतच असतील. येत असतील म्हणजे? अहो माने, तुम्ही घेऊन येणार होतात ना त्यांना? ज्यांचा कार्यक्रम आहे त्याच इथं नाही आहेत. कसं वाटतंय माने हे? तुम्ही त्यांना बरोबर आणणार होतात. हो साहेब, मी म्हटलं होतं त्यांना सोबत आणतो म्हणून, पण त्याच म्हणाला तुम्ही पुढवा. मला वाटलं इथं माझी जास्त गरज आहे म्हणून मी पुढे आलो. माने, पिऊन बरोबर तुम्ही असणं जास्त गरजेचं होतं. त्यांना अशा कार्यक्रमाची सवय नाहीये. फोन लावा त्यांना. हो साहेब. काय झालं माने? पण उचलत नाहीत त्या. फोन उचलत नाहीत म्हणजे? परत एकदा लावा. काय होतंय? साहेब त्या फोनच उचलत नाहीत. माने, तुम्ही असं करायला नको होतं. सध्याचं राजकीय वातावरण किती तापलंय तुम्हाला चांगलं माहितीये. त्या कांचनबाईच्या पुतण्याला आपण उचलून आणलं होतं. ती बाई आता गप्प बसणार नाही. ती बाई काही करू शकते पिऊंना. माने, तुम्ही इथं लक्ष द्या. आम्हालाच काहीतरी करावं लागेल. आम्ही जाऊन पिऊंना घेऊन येतो. तुम्ही थांबा. तुमच्याच्यानं नाही होणार ते. तुम्ही कार्यक्रमावर लक्ष ठेवा. कार्यक्रम सुरू व्हायच्या आधी पिऊला इथं हजर करतो. 1 मिनिट. उगा जोश मध्ये होश गमावू नका. आम्हाला सगळं माहिती, कधी कुठं काय आणि कसं करायचं ते. तुम्ही सांगायची गरज नाही.